लोक एक एक तास जेवणासाठी इथं वाट का पाहतात ना, हे हा व्हिडिओ पाहिलं ना की तुम्हाला नक्कीच कळेल. बोकड असो की बोलाई, दोन्ही प्रकारचं मटण, काळा आणि लाल मसाल्यातले पदार्थ, वांगी, शेवगा आणि आळणी भात, नुसतं यांचं नाव घेतलं ना तरी तोंडाला पाणी सुटतं. आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत आणि नॉनव्हेज पासून व्हेज पर्यंत सगळे जिभेचे चोचले इथं पूर्ण करायला येतात. आणि म्हणूनच आज आम्ही आलो होतो JM रोडच्या हॉटेल संदीपला. मी आपला श्री आपलं अजून एका व्हिडिओमध्ये स्वागत करतो. आणि अजून चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा आणि नवनवीन व्हिडिओसाठी नोटिफिकेशन ऑन करा. नेहमीप्रमाणे आपण सुरुवात करूया श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून. खूप दिवस झालं म्हणजे मटण खायचं म्हणलं किंवा असे स्पेशल थाळी खायचं म्हणलं पुण्यात, तर दोनच नावं माझ्या डोळ्यासमोर येतात. ते म्हणजे एक तर जगदंबा आणि दुसरं म्हणजे बऱ्याच लोकांनी मला सजेस्ट केलंय ते म्हणजे संदीप. आता जगदंबा हे माझ्या सातारच्या रोडवर येतं, त्याच्यामुळे मी जगदंबाला बऱ्याच वेळेला गेलोय, मला त्याची गॅरंटी आहे की जगदंबा चांगलं आहे. पण संदीपला मी 15 दिवसापूर्वी गेलो होतो, तिथे 1 तास वेटिंग सांगितलं होतं. खूप पाऊस पडत होता आणि मग त्या दिवशी आम्ही श्रेयसला जेवलो, ऍक्च्युली व्हेज जेवलो. पण आज आता ठरवलंय की 6 वाजताच जायचं, पण संदीपलाच जेवायचं, आणि ते पण मेन ब्रांचला. ते कुठल्या तर JM रोडच्या. तर आता चाललोय आणि पाऊस आज पण छान वातावरण आहे, पाऊस पडतोय आणि बघूया आता संदीप कसं आहे ते. पावसात तुला चांगलं दिसत ना. तर आता आम्ही बालगंधर्वाच्या चौकात आहे आणि इथून आपल्याला राईट घ्यायचं आहे आणि इथं आहे त्यांची मेन ब्रांच. तर मी आता सिग्नलवरून राईट घेतलाय आणि इथं आपण पोहोचतोय बघा. आता समोर आलो की पहिलंच आपल्याला हे जे रेस्टॉरंट आहे ते लागेल, हे म्हणजे संदीप. आणि इथं पोहोचले आता आणि यांचं व्हॅले पार्किंग आहे. इथं बघा लोक थांबलेले आहेत आणि व्हॅले पार्किंग आहे बघा. इथं सिग्नल आणि मस्त पाऊस पडतोय बघा. इथं व्हॅले पार्किंग आहे आणि आपण आलोय मेन ब्रांचला आणि हे आहे वेटिंग एरिया. इथं वेटिंग एरिया बघा, आई पप्पा सगळे बसलेत इथं आणि वेटिंग एरिया पण खूप मोठा आहे. इथं आपल्याला या ठिकाणी आपल्याला नंबर लावायचा आणि इकडे यायचं. आता आपण चाललोय आतमध्ये आणि फर्स्ट सेक्शन जो आहे बघा हॉटेल संदीप, या साईडला जो आहे तो बार सेक्शन आहे आणि वरती जो सेकंड फ्लोअरला आहे तो फॅमिली सेक्शन आहे. या साईडला बार सेक्शन आहे आणि आता आपण पोहोचतोय सेकंड फ्लोअरला. आणि सेकंड फ्लोअरला बघा इकडे फॅमिली सेक्शन, इकडे पण बार सेक्शन आहे. चुकून मी म्हणलं तो फर्स्ट फ्लोअर होता आणि तिथं बार सेक्शन होतं आणि हा आहे तो फॅमिली सेक्शन. इथं आपण पोहोचतो. तर खाली फर्स्ट फ्लोअरला जो होता तो बार सेक्शन होता आणि सेकंड फ्लोअरला फॅमिली सेक्शन आहे. फॅमिली सेक्शन खूप फुल दिसतोय. आत्ता वाजलेत फक्त 6:30 आणि 6:30 वाजता तेवढी गर्दी आहे. आता आम्हाला जागा तर मिळाली, आता जेवण बघूया कसं काय घ्यायचं ठरलंय. मटन उकड हा चालतंय. आणि मटन थाळी आहे का, बोलाई आहे का? दोन्ही ऑप्शन आहेत, बोलाई आणि हे बोकड दोन्ही. थाळीमध्ये काय आहे ऑप्शन? थाळी नाही आपल्याकडे, हंडी सिस्टम आहे. हंडी सिस्टम, काळा मसाला, लाल मसाला. हो, दोन्ही असते. बोलाई बोकड दोन्ही पण आहे. दोन्ही पण ऑप्शन. ठीक आहे. काय हंडीमध्ये किती? एक हंडीमध्ये 4 जण जेवते सर. 4 जण. हो. किती जण आहे तुम्ही? आणि 6 जण आहे. एक फुल हंडी घ्या आणि एक काम करा, तुम्ही फुल हंडी कालामध्ये घेऊ आणि फ्राय लाल मध्ये घेऊ मसालावाली, असा करा मिक्स. ठीक आहे, तसं करायचं. आणि एक फुल हंडी मध्ये 4 जण जेवते. एक फुल हंडी फक्त, हा एक फुल हंडी घेऊ आणि लाल मध्ये फ्राय घेऊ मसालावाली. हा असं करा, सगळे मिक्स असते. बोकर का बोला येतो तुम्हाला? मटन हंडी फुल बोकर आणि फ्राय हाफ देऊ ना मॅडम? ओके, फ्राय हाफ लाल. 8 पीस येईल चालत मॅडम. व्हेज मध्ये का? व्हेज मध्ये काय भाकरी घेणार आहे, रोटी, शेवगा आहे? शेवगा आहे, एक प्लेट शेवगा सांगू? फुल करू का? 15 पीस मॅडम सर फुल मध्ये. ज्वारी बाजरी चपाती काय सांगू सर? बाजरी भाकरी 2 चपाती, शेवगा प्लेट, मटन फ्राय फुल लाल आणि मटन हंडी काला हाफ फुल. हे तुम्ही फ्राय आणि हंडी सांगितलं, जेवणाबरोबर छान असते ते. आणि स्टार्टर पाहिजे असेल तर उखर आहे, मीठ मिरची आहे, रोस्ट आहे. मुलांना काय उखर घेऊ ना, एक प्लेट उखर घेऊ. आणि भात पण आहे, मटन आणि भात ना? ओके हो हो.
मेनू कार्ड बघितलं आणि त्याच्यानंतर त्यांना पण विचारलं, तर त्यांनी आम्हाला प्रेफर केलं की बोलाई आणि बोकड दोन्ही पण आहे, लाल मसाला आणि काळा मसाला हे दोन्ही मिळणार आहेत. तर त्यांनी आम्हाला सांगितलं की 4 लोकांना एक हंडी सफिशियंट आहे. तर आम्ही एक काळ्या रश्यातली एक हंडी सांगितली आणि हाफ हंडी जी आहे ते लाल रश्यातली सांगितले. आईला व्हेज खायचं होतं, तर आईला स्पेशल आम्ही काळ्या रश्यातलं मस्त त्यांचं शेवगा मिळतो ते सांगितलं आणि भाकरी पण मिळते, चपाती पण मिळते. तर बघूया आता जेवण आल्यानंतर कसं आहे. एक्साइटमेंट खूप आहे, भूक आता 7 वाजलेत फक्त आणि भूक खूप लागायला लागली. बघूया कसं आहे ते. मला आवडलेली गोष्ट म्हणजे हे बघा, हे ब्लॅक बाउल दिले. तर हे कशासाठी दिले, तर हे ब्लॅक बाउल आहेत ना, हे हाडं टाकण्यासाठी दिले. आणि जेवताना मटण असेल तर आपल्याला बोन्स टाकावेच लागतात. आणि हे छान आहे, म्हणजे मोठ्या टेबलला 2 दिले सफिशियंट आहे, हे पाहिजे. अळणी भात, आणि अळणी भात तरी चांगला दिसतो. आणि हे बघा अळणी भात छान दिसतोय. खूप छान लागतो ते. खाऊन बघूया आता कसं आहे ते. घे. अळणी भात मध्ये ना पहिल्यांदा एवढे पीस बघितले, सगळे काळीचे पीस आहेत. आणि लहान मुलांना स्पेशली भाताबरोबर जर काळीचे पीस असतील ना, ते खूप जास्त खातात. अथांगला आणि राघवला दोघांनाही आवडतात. दोघांनाही काळीचे पीस देऊया आणि त्यांच्याकडून बघूया कशी रिॲक्शन येते ते. गरम आहे, आपणच खाऊन बघूया. एक नंबर, म्हणजे म्हणजे प्रॉपर अळणी आहे ना, एक नंबर त्यात मुरल्या. मटण खूप छान आहे, मटण शिजलेलं आहे आणि लहान मुलांना जायला एकदम भारी आहे. अथांगला देऊन बघूया कसं लागतं ते. कसं आहे, छान आहे ना. आता राघव बघूया काय म्हणतात. राघव कसं आहे, छान आहे, यम्मी यम्मी, एक नंबर आहे. हे आहे ते आता शेवगा आहे आणि शेवगा खूप छान दिसतोय. हे जे आता आपण बघतोय ना, हे आहे ते लाल चटणीतलं, हे आपलं सुक्क आहे, हे पण खूप छान वाटतंय. हे हाफ साईज घेतलं. आणि हे जे ना, हे काळ्या रश्यातलं बघा, काळ्या रश्यातली हंडी, ही फुल हंडी आहे. आणि मटण बघा, वाव. त्या भाकरीवरती तीळ लावलेत आणि खूप छान बाजरीची भाकरी आली, कडक आहे आणि कशी आहे, घरच्यासारखी भाकरी आहे. आणि हे बघा इकडं मटण वाढायचं चाललं. असं थाईमध्ये मटण खायचं म्हणजे कुस्करूनच खाल्लं पाहिजे. पप्पा कसं वाटतं. तर 2 प्रकारचे मसाले आहेत. एक तर लाल मसाल्याचं जे सुक्क आहे हे ट्राय करतो. खरंच मला ना सातारच्या मालवणीचे जे सुक्क आहे ना त्याची आठवण झाली. मस्त बोटं चाकूचे वाटतात. आणि हे ना, हे काळ्या मसाल्यातल्या हा रस्सा आहे. हे हंडी घेतलेली बघा. मटण बघा किती, हे बघा मटण खूप छान आहे, असं हाताने तुटतंय. मी आहे ना काळा मसाला जेवढ्या ठिकाणी खाल्लाय ना, सगळीकडे मला तिखटपणा जास्त जाणवलं. इथं आहे ना एकदम प्रॉपर मेंटेन आहे. म्हणजे अळणी, त्यातलं जे अळणी आहे ना त्याचं प्रमाण व्यवस्थित आहे, मीठ व्यवस्थित आहे, मटणाचे पीस चांगले आहेत आणि काळा मसाला म्हणजे बेस्ट जास्त जास्त ग्रेव्ही असते. ही पातळ आहे, म्हणजे मला बघून जरा वाटलं होतं की हे तिखट आहे का, पण तिखट आहे, पण जास्त तिखट नाही. आणि प्रॉपर मेंटेन आहे, इतकं भारी आहे की हा मला अजून पिऊशी वाटतं. आतापर्यंत खाल्लेलं काळ्या मसाल्यात सगळ्यात भारी मटण हे सूप आहे, सूप. रश्यातलं खूप ठिकाणी खाल्लंय, पण हे खूप आवडलं मला. म्हणजे ऑइली असतं ते बऱ्यापैकी आणि खूप जास्त तिखट असतं, पण हे नाहीये, जास्त ऑइली पण वाटत नाहीये. आणि प्रॉपर बोकडाचंच मटण वाटतंय. मस्त आहे, टेस्ट छान आहे. आणि भाकरी पण. आता माझं मन बदलतंय बहुतेक. संदीप, पीस एकदम व्यवस्थित शिजलेत, स्पायसी नाहीये. आणि खूप दिवस आम्ही वाट बघत होतो संदीपला जाऊन खायचंय. आणि आज ऍक्च्युली घरातून लवकर निघालो, 5:45 वाजता. अजिबात वेटिंग मिळालं नाही आणि मस्त आरामात खाता येतंय. खूप छान.
संदीप येस येस. हां, काळ्या रस्स्यापेक्षा मला ना लाल रस्स्याचं मस्त वाटलं. काळ्या रस्स्याचं जगदंबाचं छान आहे. बाकी जेवण छान आहे, ओव्हरऑल छान आहे, उत्तम. नेमका मी बोललो होतो ना, तो पार्ट कट झालाय. तर माझं असं म्हणणं होतं की जगदंबा असू दे किंवा जे संदीप असू दे, दोन्हीचा एक ऑरा आहे, म्हणजे एक वेगळाच ऑरा आहे. दोन्ही हॉटेल खूप फेमस आहेत. हे म्हणजे असं आहे की विराट कोहली आणि रोहित शर्मा यांचा कसं वेगळा फॅन बेस आहे, त्यांच्या दोघांची कंपॅरिझन नाही होऊ शकत. सेम जगदंबा आणि संदीपचं आहे, त्यांची एक वेगळी चव आहे, प्रत्येकाची युनिक चव आहे आणि दोन्हीचा फॅन बेस खूप मोठा आहे आणि मी दोन्हीचा पण खूप मोठा फॅन झालोय. जगदंबाचा तर मी आधीपासून होतोच आणि आजपासून मी संदीपचा सुद्धा फॅन झालोय. कुठलं हॉटेल आवडतं, जगदंबा की संदीप? जगदंबाला जेवलास? हा काय खाल्लं होतं? मटन मटण खाल्लं होतं. इथलं मटण आवडलं की तिथलं मटण आवडलं? इथलं इथलं आवडलं नक्की? अरे शुअर? घरच्या जेवणाची आठवण झाली. घरच्या जेवणाप्रमाणे जेवण एकदम उत्तम प्रकारचे. आता कसं आहे जेवण? आणि भात आवडला? हा आणि हे भाकरी खातोस कसं वाटतं? खूप छान. खूप छान आहे. आई व्हेज खातेस, व्हेज मध्ये तू शेवगा मसाला छान आहे. जास्त तिखट नाही, जास्त स्पायसी नाही, एकदम ओके, छान आहे. भाकरी घेतली, भाकरी पण छान आहे. भाकरी बरोबर शेवगा छान लागतो. खाण्याचे असेच नवनवीन स्पॉट्स पाहण्यासाठी आत्ताच आपल्या श्रीला फॉलो आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट नक्की करा.